डॉक्टरांच्या सर्व संस्था झाल्या सहभागी। देशव्यापी बंदला कल्याणात 100% प्रतिसाद। सरकारने अधिक कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त। कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला कल्याणातही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय। या आंदोलनात कल्याणातील डॉक्टरच्या आयएमएसह आयडीए निमा, आयुर्वेद व्यासपीठ, कल्याण होमिओपॅथी संघटना, कल्याण केमिस्ट संघटना, फिजिओथेरपी संघटना अशा सर्व पॅथी संघटनांचे डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन कार्यालय परिसरात या सर्व डॉक्टरांनी एकत्रित येत कोलकाता येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। तत्पूर्वी आयएमए सभागृहात झालेल्या बैठकीत डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तसेच केंद्र सरकारने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवांसाठी कोविड काळाप्रमाणे अत्यंत कठोर कायदे करण्याची आग्रही भूमिका यावेळी सर्वच डॉक्टरांनी मांडली आहे। तर जेव्हाही अशा घटना घडतात तेव्हा नेहमी डॉक्टरांनाच का टार्गेट केलं जातं? आपण स्वतःच्या अधिकारासाठी उभं राहिलं पाहिजे। लोकांबरोबर उभं राहणंही गरजेचं आहे। आपल्याला हवाय तो बदल घडवण्यासाठी राजकीय पुढाकारांसोबत पाठपुरावा करणं आवश्यक आहे। अशा प्रकारची मतंही यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहेत। तर आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांना देण्यात आलंय। यावेळी आयएमए कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर, निमा अध्यक्ष डॉक्टर श्याम पोटदुखे, महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, आयुर्वेद व्यासपीठ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर विपुल कक्कड, आयडीएचे पवन यालगी, केम्पाचे डॉक्टर नीरज पाल, आयएसएचे डॉक्टर प्रकाश देशमुख, कल्याण फार्मासिस्टचे गणेश शेळके, केएचडीएफचे डॉक्टर राहुल काळे यांच्यासह अनेक मान्यवर डॉक्टर मंडळी उपस्थित होती, ज्यामध्ये महिला डॉक्टरांची संख्याही लक्षणीय होती। आयएमएच्या या आहेत प्रमुख मागण्या। डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी कोविड काळात लागू असलेला अध्यादेश कायम करावेत। सर्व रुग्णालयांचा विमानतळाच्या धर्तीवर सुरक्षा प्रोटोकॉल असावा। 36 तासांच्या ड्युटी शिफ्टचे आणि विश्रांती घेण्यासाठी अपुऱ्या सुरक्षित जागा आणि पुरेशा विश्रांती कक्षांचे पुनर्वलोकन करणे, गुन्ह्यांची काळजीपूर्वक आणि व्यावसायिक तपासणी करून न्याय प्रदान करणे, विध्वंसक हुल्लडबाजांना ओळखून त्यांना कडक शिक्षा देणे, पीडित कुटुंबाला अत्याचाराच्या क्रूरतेशी सुसंगत योग्य आणि सन्माननीय नुकसान भरपाई देणे। कलकत्त्यातील आर्जिकर हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या यासाठी आम्ही सर्वांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व पण असोसिएशन कल्याणमधील सर्वांनी ओपीडी 24 तासासाठी बंद ठेवलेली आहे। कुठल्याही प्रकारची पॅथीचा कोणताही डॉक्टर आज कल्याणमध्ये अवेलेबल नाही आहे, फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे। आणि आमची मागणी आहे की या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा आरोपी पुढच्या वेळेला घाबरेल की आपल्याला शिक्षा होते असं करायचं नाही। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे अशी मागणी आहे की सगळे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत। सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज पाहिजेत, सगळीकडे सिक्युरिटी गार्ड्स पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटीची अत्यंत कडक व्यवस्था तिथे पाहिजे, जशी एअरपोर्टवर असते। सो ॲज अ फिमेल डॉक्टर आमची सुरक्षा असणं ते पण आमच्या कामाच्या जागी वर्क प्लेसवर खूप गरजेची आहे। तर जर आम्ही हॉस्पिटलमध्येच जर सुरक्षित नाही आहे तर बाकी ठिकाणी तर म्हणजे काय असतं। सो आम्हाला एकदम सेफ एन्व्हायरमेंट पाहिजे ॲटलिस्ट आमच्या वर्क प्लेसवर।